विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासाला आपण दशांश अपूर्णांकाचा वापर व्यवहारामध्ये कसा केला जातो याबद्दल माहिती घेतलेली होती. यामध्ये आपण रुपयांचे पैशांमध्ये रूपांतर कसे करावे किंवा पैशाचे रुपयांमध्ये रूपांतर कसे करावे, अंतर मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर यांचे रूपांतर कसे केले जाते याबद्दल माहिती घेतलेलीच आहोत. म्हणजे मोठ्या एककाचे छोट्या एककामध्ये रूपांतर करत असताना दशमान पद्धतीचा वापर कसा करावा याविषयी माहिती घेतलेली आहे. आज आपण काय पाहणार आहोत, तर आज आपण व्यवहारामध्ये जे शब्द वापरतो, उदाहरणार्थ पहा, पाव, अर्धा, पाऊण यांचे दशांश अपूर्णांकात लेखन कसे करतात याविषयी माहिती घेणार आहोत. अर्धा म्हणजे किती हे तुम्हाला माहीतच आहे. ज्यावेळी एक गोल भाग आपण घेतो त्यावेळी त्याचा अर्धा भाग आपल्याला सहज सांगता येतो. हा अर्धा आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपण अर्धा म्हणजेच 1/2 असे त्याचे लेखन करतो. ज्यावेळी आपण याचे 4 भाग करतो त्यावेळी यातील आपण फक्त एका भागाचा विचार करतो. या एका भागाचा आपण विचार करतो. हा एक भाग म्हणजेच किती, तर याला आपण आपल्या ग्रामीण भाषेमध्ये चतकोर असं म्हणतो, पण त्याला गणितीय भाषेमध्ये पाव असे म्हणतात. आणि पाव म्हणजेच किती भाग झाले पहा. तर हे व्यवहारिक अपूर्णांकामध्ये कसे दिले जाते, आपण एकूण वर्तुळाचे भाग केले 4. 4 पैकी किती भाग विचारात घेतला, एक भाग, म्हणून पाव म्हणजे 1/4. आणि अर्धा म्हणजे आपण यापैकी 2 भाग ज्यावेळी विचारात घेतो त्यावेळी एका वर्तुळाचे 2 भाग केले म्हणून 2 पैकी 1 भाग म्हणजेच अर्धा झाला. आता आपण या पुढील भाग बघूया. पाऊण म्हणजे किती, तर पाऊण म्हणजे किती बघा, एकूण वर्तुळाचे 4 भाग केलेले आहेत. यातला हा एक भाग, हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग, असे 4 पैकी 3 भाग आपण ज्यावेळी विचारात घेतो, एकूण भाग 4 आणि विचारात घेतलेले भाग 3, असे 4 पैकी 3 भाग ज्यावेळी आपण विचारात घेतो त्यावेळी त्याला आपण म्हणतो पाऊण. हे जे मी लेखन आता इथे केले, अर्धा, पाव, पाऊण यांच्या अंशछेदाच्या रूपात जे लेखन केले त्यालाच आपण व्यवहारिक अपूर्णांक असे म्हणतो. हे आपण 5व्या पाठामध्ये पाहिले. मग या व्यवहारिक अपूर्णांकाचे आपल्याला कशामध्ये रूपांतर करायचे आहे, दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे. तर हे रूपांतर कसे करायचे पहा. हे रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करता येण्यासाठी आपणाला सममूल्य अपूर्णांक आला पाहिजे. आता सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय, तर ज्या अपूर्णांकांची किंमत समान असते त्याला आपण सममूल्य अपूर्णांक असे म्हणतो. मग सममूल्य अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे कसे करायचे, 1/2, 1/4 किंवा 3/4 आहेत. याचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी यांचा छेद किती असावा लागतो हे आपण पहिल्या भागामध्ये पाहिलेच आहे. कारण दशांश अपूर्णांक आपण कशाला म्हटलोय की ज्या अपूर्णांकाचा छेद 10, 100, 1000 किंवा 10च्या दशपटीतील एखादी संख्या असते त्याच वेळी तो दशांश अपूर्णांक असतो. मग यांचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी या सर्वांची छेद आपणाला 10च्या दशपटीतील संख्या करून घेतली पाहिजे. म्हणजेच काय, तर 1/2 याचे आपल्याला सममूल्य अपूर्णांकामध्ये रूपांतर करावे लागेल, असा अपूर्णांक की ज्याचा छेद 10 येईल. पहा, मग आता 1/2 याचा छेद आपल्याला 10 करायचा आहे. म्हणजेच 2 ला कितीने गुणल्यानंतर 10 येईल, तर 2 ला 5 ने गुणल्यानंतर 10 येईल. आता छेदाला 5 ने गुणलो म्हणून आपण अंशाला सुद्धा कितीने गुणतो, 5 ने गुणतो. आता यांचा गुणाकार पहा किती येईल, 5 × 1 = 5, 5 × 2 =
10 अंशांशाचा आणि छेदाछेदाचा गुणाकार केला. इथे छेद 10 झाला. 5 अंश छेद 10 याच्यावरून आपण दशांश स्थान ठरवू शकतो. बघा 0.5 हे आपले उत्तर येईल. 0.5 असे का उत्तर येईल तर छेदस्थानी 10 आहे. छेदस्थानचा 10 हे हा दशांश स्थान दर्शवतो म्हणून अंशाला दशांश चिन्हानंतर दशांश स्थानी 5 येईल. तसंच आपण या अर्धाचा छेद 100 सुद्धा करू शकतो. जर छेद 100 करायचा असेल तर 2 ला कितीने गुणावे लागतील 50 ने गुणावे लागतील म्हणून अंशाला सुद्धा 50 ने गुणावे लागतील आणि मग 50 अंश छेद 100 म्हणजे 0.50 हे सुद्धा आपल्याला उत्तर मिळेल. म्हणजे अर्धा म्हणजे किती अर्धा म्हणजे 0.5 किंवा त्याला आपण 0.50 असे सुद्धा म्हणू शकतो. आता पहा पाव म्हणजे किती हे आपल्याला ठरवायचे आहे किंवा पावचे दशांश चिन्हामध्ये दशांश अपूर्णांकामध्ये लेखन करायचे आहे. आता याचा छेद किती आहे याचा छेद आहे 4. या 4 चे रूपांतर 1/4 या अपूर्णांकाचे आपल्याला अशा सममूल्य अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे आहे की त्याचा छेद हा 10च्या दशपटीतील अपूर्णांक होईल. तर 4च्या पाढ्यामध्ये पहा 10 आहे का 4च्या पाढ्यामध्ये 10 नाही. मग आता आपल्याला 10च्या पटीतील पुढची दशपटीतील पुढची संख्या मिळते ती म्हणजे 100. मग 4 ला कितीने गुणल्यानंतर 100 येतात हे आपल्याला माहित हवे. पाढे पाठ हवे आपल्याला. पहा 4 ला 25 ने गुणलो तर 100 असे उत्तर आपल्याला मिळते. 25 + 100 म्हणून अंशाला सुद्धा 25 ने गुणूया. 25 आता अंशांशाचा गुणाकार केला तर 25 येते 25. छेदाचा गुणाकार केला तर 25 + 100. आता यांच्यामध्ये पहा आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे आहे. छेद 100 आहे म्हणजे अंशाला दशांश आणि शतांशाशी 2 स्थान आली पाहिजे म्हणून 0 चिन्ह 2 येईल दशांश स्थानी आणि 5 येईल शतांश स्थानी. व्यवहारी अपूर्णांकामध्ये पाव म्हणजे 1/4 तर याचे दशांश अपूर्णांकामध्ये लेखन झाले 0.25. याला आपण नाव देऊया दशांश अपूर्णांक. त्यानंतर पहा पाऊण भाग सांगितलेला आहे. पाऊण भाग म्हणजे किती तर 3/4. याचा सुद्धा छेद आपल्याला किती करावा लागेल 10 किंवा 10च्या दशपटीतील एखादी संख्या 10 100 1000 या पद्धतीने. तर 4 ला कितीने गुणल्यानंतर 10 येतात. 4च्या पाढ्यामध्ये 10 नाही म्हणून आपण 4 ला 25 ने गुणूया ज्याचा छेद 100 येईल. छेदाला आपण 25 ने गुणलो म्हणून अंशाला सुद्धा 25 ने गुणूया. गुणाकार येईल 25 × 75 आणि आता येथे अपूर्णांक तयार होईल. पहा 0.75. हा दशांश पूर्णांक कसा तयार झाला तर छेदस्थानी 100 आहे म्हणजे हे शतांश स्थानापर्यंत येथे संख्या असणार आहे म्हणून 0.75 अशी ही संख्या आपल्याला येथे मिळाली. दशांश चिन्ह कोठे द्यायचे का द्यायचे हा भाग आपण गेल्या 3 भागांमध्ये पाहिलेलाच आहे. आता तुमच्या लक्षात येते का पहा या व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये लेखन करण्यासाठी आपण यांचा छेद जो आहे तो 10 100 किंवा त्या पटीतील संख्या करून घेणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच काय तर या अर्धा पाव आणि पाऊण या व्यवहारी अपूर्णांकाला सममूल्य अपूर्णांक असा शोधायचा की त्याचा छेद हा 10 100 1000 अशा पटीमध्येच असला पाहिजे तरच आपण त्याची दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो. अर्धा म्हणजे 0.5 किंवा 0.50. पाव म्हणजे 0.25 आणि पाऊण म्हणजे 0.75 असे आपण त्याचे दशांश पूर्णांकामध्ये लेखन केले आहे. आता हा अर्धा पाऊण एवढंच आपण दररोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापरतो का तर नाही. आपण बोलताना सहज म्हणतो 2.25 2.5 3.5 4.5 10 15 4.5 असे आपण व्यवहारी अपूर्णांक सहज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. मग या व्यवहारी अपूर्णांकांचे लेखन अशा दशांश अपूर्णांकांमध्ये कसे करायचे
हे सुद्धा आपल्याला माहित हवे. चला तर मग आता आपण पाहूया याशिवाय इतर व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकामध्ये लेखन कसे करायचे. पण तत्पूर्वी तुम्ही एक भाग लक्षात ठेवला पाहिजे, तो म्हणजे अर्धा व्यवहारी अपूर्णांकामध्ये किती, पाव आणि पाऊण यांचे व्यवहारी अपूर्णांकामध्ये लेखन कसे केले जाते आणि त्याचाच दशांश अपूर्णांकामध्ये लेखन कसे केले जाते, हे दोन्ही भाग तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. पहा मी इथे लिहून ठेवते. व्यवहारी अपूर्णांक त्याबरोबर त्याचेच रूपांतर आपण दशांश अपूर्णांकामध्ये करतो. अर्धा म्हणजेच 1/2, तर दशांश अपूर्णांकामध्ये आपण त्याची किंमत काढली 0.50 किंवा 0.5. व्यवहारी अपूर्णांकामध्ये पाव म्हणजेच 1/4, तर दशांश अपूर्णांकामध्ये त्याची किंमत होती 0.25 आणि व्यवहारी अपूर्णांकामध्ये पाऊण म्हणजेच 3/4 म्हणजे 4 पैकी 3 भाग आपण इथे घेतो आणि त्याचे दशांश अपूर्णांकामध्ये लेखन केले जाते 0.75 या पद्धतीने. त्याचे वाचन कसे करतात हे आपण पाहिले आहे. 0.75 असेल नंतर 0.75 असेही आपण त्याचे वाचन करतो. आता याच तक्त्याचा वापर करून आपल्याला इतर मोठ्या व्यवहारी अपूर्णांकातील संख्यांचे दशांश अपूर्णांकामध्ये लेखन कसे करतात हे पाहायचे आहे. खालील अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात लेखन करा. पहिले उदाहरण आपण घेऊया. अडीच. अडीच म्हणजे किती हे आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचे आहे. पण अडीच म्हणजे किती हे दशांश अपूर्णांकामध्ये लिहिण्यासाठी व्यवहारी अपूर्णांकामध्ये सुद्धा तुम्हाला अडीच म्हणजे किती हे माहित पाहिजे. अडीच म्हणजे किती, अडीच मध्ये किती पूर्ण असतात आणि किती अपूर्ण असतात. तर अडीच मध्ये 2 भाग पूर्ण असतो आणि अर्धा भाग हा अपूर्ण असतो. पहा 2 हा पूर्ण आणि 1/2 हा अपूर्ण झाला. यालाच आपण अडीच असे म्हणतो. हे व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपण लेखन करून घेतले. आता याचे आपल्याला कशामध्ये रूपांतर करायचे आहे, दशांश अपूर्णांकामध्ये. पहा किती सोपे आहे. हे जर तुमच्या लक्षात आले असेल तर इथे लगेच तुम्हाला दशांश अपूर्णांकामध्ये लेखन करता येईल. दशांश अपूर्णांकामध्ये लेखन कसे होईल पहा. 2 पूर्ण आहेत 2, त्यानंतर दिले दशांश चिन्ह. अर्धा म्हणजे किती 0.50. 0 म्हणजे इथे पूर्ण काही नाही म्हणून 0 घेतलेले आहे. अर्धा म्हणजे दशांश चिन्ह 50. दशांश चिन्हानंतर 50 लिहिला तर तुमचे 2.50 म्हणजे अडीच हे लेखन पूर्ण झालेले आहे. पुन्हा एकदा पहा लक्षात येते का. अडीच म्हणजे किती हे आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये माहित हवे. अडीच मध्ये किती पूर्ण असतात आणि किती अपूर्ण असतात हे माहित हवे. अडीच म्हणजे 2 पूर्ण असतात आणि वर अर्धा असतो म्हणून 2.1/2 हे आपण लेखन केले. हे लेखन कसे करायचे हा भाग आपण अपूर्णांकामध्ये पाहिलेला आहे. 2 पूर्ण आहेत म्हणून 2 इथे लिहिले, दशांश चिन्ह दिलं. अर्ध्यासाठी दशांश अपूर्णांकामध्ये आपण काय लिहितो 50. दशांश चिन्ह 50 असे लिहितो म्हणून दशांश चिन्हानंतर 50 लिहिले आणि हे झाले दशांश अपूर्णांकामध्ये लेखन. पहा दुसरे उदाहरण आपण पाहूया. पुढचे आहे दीड. तुम्हाला दीड आणि अडीच एवढे लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे कारण हे दोन्ही वेगळे शब्द आहेत. लक्षात ठेवणे खूप सोपं आहे. व्यवहारात रोजच आपण हे शब्द वापरतो. दीड मध्ये किती पूर्ण असतात तर दीड मध्ये 1 पूर्ण असतो आणि अपूर्ण किती होतात 1/2 अपूर्ण होतात.
मग दीड मध्ये एक पूर्ण म्हणून एक पूर्ण इथे लिहिला. अर्धा म्हणजे किती तर 0.50. इथे शून्य काय आहे हे सांगितले आहे. शून्य आहे कारण इथे इथे पूर्ण संख्या कोणतीही नाही. इथे पूर्ण संख्या एक आहे म्हणून एक लिहिलं आणि दशांश चिन्हानंतर अर्ध्यासाठी लिहिले 50. 1.50 म्हणजे किती दीड. आता आपण पुढचे उदाहरण पाहूया. पहा 3.5. 3.5 म्हणजेच किती किती पूर्ण आणि किती अपूर्ण तर 3.5 म्हणजे 3 आणि निम्मा भाग असतो हे आपल्याला माहित आहे. तर आधी पूर्ण जे आहे ते लिहून घ्यायचे. 3 पूर्ण. साडे हा शब्द आपल्याला अर्धा भाग दर्शवतो. ते अर्धा लिहा. 3.1/2 याचे रूपांतर आपण दशांश पूर्णांकामध्ये केले. पहा 3 पूर्ण आणि 50 ही संख्या अर्धा भाग दर्शवते म्हणून 3.50 म्हणजेच काय तर 3.5. याशिवाय आपण आणखी काही उदाहरणे घेऊ शकतो. समजा एखादी मोठी संख्या आपण घेतली 35.5 तर पूर्ण किती असणार आहे 35 पूर्ण असणार आहे. 35 लिहा आणि अपूर्ण किती आहे अर्धा भाग अपूर्ण आहे म्हणून अर्धा लिहा. आता याचे व्यवहारी अपूर्णांकात लेखन काय असेल 35.50. इथे तुमच्या लक्षात आले असेल की अडीच, दीड, 3.5, 35, 4.5, 14.5, 20.5 अशी कोणतीही संख्या येऊ दे. या संख्येचे व्यवहारी अपूर्णांकामध्ये लेखन केल्यानंतर अपूर्ण संख्या दर्शविण्यासाठी 50 ही संख्या वापरली जाते जी अर्धा भाग दर्शविते. दशांश चिन्हानंतर 50 किंवा 5 लिहा ती अर्धा भाग दर्शवित असते. आता हा झाला अर्ध्या भागाशी संबंधित प्रश्न. आता पाव भागाशी संबंधित सुद्धा तुम्हाला प्रश्न येतात. कसे येतात पहा. 5वा प्रश्न आपण घेऊया. समजा तुम्हाला सव्वा असा शब्द दिला तर सव्वा म्हणजे किती तुम्हाला माहिती आहे. सव्वा रुपयापूर्वी होता. आता आपण 25 पैसे 50 पैसे वापरत नाही पण पूर्वीच्या काळी म्हणण्यापेक्षा काही वर्षांपूर्वी 25 पैसे वापरले जात होते. 2.25 रुपये 3.25 रुपये असे म्हटले जायचे. म्हणजे सव्वा म्हणजे किती तर घरात सुद्धा तुम्ही सव्वा हा शब्द वापरत असालच. तर सव्वा म्हणजे किती पहा. सव्वा मध्ये एक पूर्ण असतो. किती पूर्ण असतात एक पूर्ण असतो. तर एक भाग हा पाव भाग असतो. सव्वा मध्ये एक पूर्ण असतो तर एक भाग हा पाव भाग असतो आणि पाव भागासाठी आपण अपूर्णांक वापरतो 1/4. लक्षात येते का पहा. सव्वा मध्ये एक पूर्ण असतो. फक्त सव्वा म्हटलेला आहे. सव्वा एक असं म्हटलं जात नाही. सव्वा असं म्हटलं जातं. सव्वा मध्ये एक पूर्ण असतो तर पाव हा पूर्ण असतो 1/4. याच्या आपण दशांश पूर्णांकामध्ये लेखन केलो तर 1 पूर्ण दशांश चिन्ह आणि 1/4 म्हणजेच किती 25. दशांश चिन्हानंतर किती येतील 25 येतील. 1 दशांश चिन्ह 25 म्हणजे सव्वा. मग हा सव्वा रुपये असू शकतो, सव्वा मीटर असू शकतो, सव्वा किलोमीटर असू शकतो. असे आपण वेगवेगळे वेगवेगळ्या मापनासाठी सुद्धा सव्वा हा शब्द वापरला जाऊ शकतो. याशिवाय 6वा प्रश्न आपण घेऊया. पहा 6वे उदाहरण 5.25. आता तुम्हाला जर पाव भाग सांगायचा असेल तर प्रत्येक वेळी सव्वा असा शब्द वापरला जाईल. 5.25 म्हणजे किती पूर्ण आले इथे 5 पूर्ण आले आणि सव्वा म्हणजे किती तर 1 पूर्ण 1/4 म्हणजे 5 पूर्णांक 1/4 याचं वाचन 5.25 असं केलं जातं. मग याचं दशांश पूर्णांकामध्ये लेखन कसे होईल तर एकूण पूर्ण आहे 5 दिल्या दशांश चिन्ह आणि 1/4 म्हणजे किती दशांश चिन्ह 25 म्हणून इथे दिले आहे 25. 5 दशांश चिन्ह 25 म्हणजे 5.25 होईल. त्यानंतर पहा पुढचे उदाहरण 7वे उदाहरण आपण घेतले 7.25. 7.25 म्हणजे किती तर 7 पूर्ण आले आणि 1/4 हा अपूर्ण झाला. आता याचे आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये लेखन करायचे आहे. 7 पूर्ण दशांश चिन्ह 1/4 म्हणजे दशांश चिन्ह 25 म्हणून 7 दशांश चिन्ह 25 असे त्याचे लेखन झाले. 8वे उदाहरण घेऊया.
कारण सव्वा म्हणजेच 1 अंश छेद 4. मग 15 पूर्ण म्हणून 15 दशांश चिन्ह 1 अंश छेद 4 म्हणजे किती 25. 15 दशांश चिन्ह 25 असे आपण सव्वा 15 ला म्हणतो. म्हणजेच काय तर दशांश चिन्ह 25 पुढे असेल तर तो पाव भाग दर्शवतो आणि दशांश चिन्ह 50 चा पुढे असेल तर तो अर्धा भाग दर्शवतो. आता राहिला काय मग तर आता राहिला तो भाग म्हणजे पाऊण भाग. या पाऊण भागाचे दशांश अपूर्णांकात कसे लेखन करायचे ते आता आपण पाहूया. उदाहरण घेऊया. आता मी पाऊण भागाचे उदाहरण घेते. इथे काय म्हटले जाते पावणे 2. सव्वा 2 ओळखणे सोपे आहे, सव्वा 7 ओळखणे सोपे आहे किंवा साडे म्हटलं तर अर्धा भाग असतो हे ओळखणे सोपे आहे. पण पावणे 2 मध्ये तुम्ही कुठे फसता तर तुम्हाला काय वाटतं इथे 2 पूर्ण आहेत. पावणे 2 मध्ये 2 पूर्ण नसतात. 2 पूर्ण होत आलेले असतात पण 2 पूर्ण नसतात. 2 पूर्ण होण्यासाठी पावभाग हा कमी असतो. आकृतीद्वारे आपण पाहूया. पहा ही एक पूर्ण वस्तू आहे आणि ही एक पूर्ण वस्तू आहे. हे किती झाले तर हे एकूण 2 झाले. पण आपल्याला याचे पावणे 2च घ्यायचे. म्हणजेच काय घ्यायचे तर याच्यातील 3 भाग फक्त विचारात घ्यायचे. पाऊण म्हणजे किती भाग सांगितला 4 पैकी 3 भाग. पहा हा एक पूर्ण भाग आपण घेतला. हा एक पूर्ण भाग घेतला आणि याच्यामध्ये 4 पैकी 3 भाग आपण घेणार आहोत. तर हा 4 पैकी 3 भाग आपण घेतला. एक पूर्ण आणि हा पाऊण भाग म्हणजेच हे किती झाले पावणे 2 झाले. व्यवहारी अपूर्णांकामध्ये व्यवहारी भाषेमध्ये आपण याला पावणे 2 असे म्हणतो. मग इथे 2 पूर्ण झालेत का नाही. 2 पूर्ण होण्यासाठी हा एक भाग अजून हवाय. म्हणजे हा एक भाग काय आहे कमी आहे. याला आपण पावणे 2 म्हणतो. हा भाग ज्यावेळी घेऊ आपण त्याच वेळी 2 पूर्ण होतील. मग या पावणे 2 मध्ये हे 2 पूर्ण आहेत का नाही. किती पूर्ण आहेत 1 पूर्ण आहे. म्हणून याच्या समोर काय येणार 1 पूर्ण आहे. एक ही पूर्ण संख्या येते. अपूर्ण किती आहे पहा 3 अंश छेद 4. पाऊण भाग म्हणजे 4 पैकी 3 भाग आपण घेतलेलो आहोत. म्हणून येथे अपूर्णांक किती आहे 3 अंश छेद 4. मग याचे दशांश अपूर्णांकामध्ये लेखन कसे पहा पूर्ण 1 आहे कसा येईल दशांश चिन्ह आणि दशांश चिन्हानंतर किती येतील 7 5. त्याला आपण 75 असे म्हणतो. 1 दशांश चिन्ह 7 5 म्हणजे पावणे 2 झाले. इथे फसायचे नाहीये. पहा पावणे 2 मध्ये 2 पूर्ण नसतात. 2 पूर्ण होण्यासाठी पाव भाग कमी पडतो. म्हणजे दशांश चिन्ह 25 एवढा भाग कमी पडतोय आपल्याला. हा पूर्ण संख्या झाली 1 आणि अपूर्णांक झाला दशांश चिन्ह 75. अशा पद्धतीने पावणे 2 म्हणजे 1 दशांश चिन्ह 75 असे आपण त्याचे लेखन केले. आता आपण पुढचे उदाहरण पाहूया. पुढचे उदाहरण आपण घेतले पावणे 6. आता तुमच्या लक्षात आलं असेल की पावणे 6 मध्ये 6 पूर्ण आहेत का तर 6 पूर्ण नसतात. पूर्ण असणारी संख्या किती असते तर ती असते 5. आणि त्यानंतर पुढचा भाग येतो तो भाग येतो पाऊण भाग. त्याच्यामध्ये हा चौथा भाग जो असतो पाव भाग हा कमी असतो. म्हणजे पूर्ण भाग किती झाले येते तर 5 भाग पूर्ण झाले आणि अपूर्णांक झाला 3 अंश छेद 4. म्हणून याचे आपण दशांश अपूर्णांकामध्ये लेखन कसे करू 5 दशांश चिन्ह 3 अंश छेद 4 म्हणजेच किती 0.75. येथे 5 पूर्ण आहेत म्हणून येथे पुढे लिहिले 75. 5 दशांश चिन्ह 7 5 असे पावणे 6 चे आपण लेखन दशांश अपूर्णांकामध्ये केले. त्यानंतर पुढचे उदाहरण पहा. पुढचे उदाहरण आपण घेतलं पावणे 10. तर पावणे 10 मध्ये 10 पूर्ण आहेत का इथे हे लक्षात ठेवा. एक आयडिया म्हणून लक्षात ठेवा की पावणे 10 किंवा पावणे 6 आपण ही जी उदाहरणे घेतलो इथे दिलेली जी संख्या असते ती संख्या पूर्ण होणार असते. म्हणजे तो येणारा पाहुणा असतो. इथे 10 हा येणारा आहे तो पाहुणा आहे म्हणून त्याला पाहुणे म्हटले तसे आपण एक समजून घेऊया.
असे आपण त्याचे वाचन करणार आहोत. आता आपण शेवटचे उदाहरण पाहूया. 17:15. 17:15 म्हणजे आता किती पूर्ण असतील? सरावाने तुमच्या लक्षात येईल येथे 16 पूर्ण असतील आणि अपूर्णांक असणार आहे 3/4 आणि दशांश पूर्णांकामध्ये याचे लेखन कसे होईल? 16 पूर्ण आणि 3/4 म्हणजे 7/5. 16.75 असे आपण त्याचे लेखन केले. आता तुम्ही लक्षात ठेवा की अर्धालाच उदाहरणामध्ये साडे असे आपण म्हणतो. साडे म्हटले की तो अर्धा भाग असतो, मग तो 3.5, 4.5, 5.5 असे काही सांगितले जातील. पाव भागासाठी सव्वा हा शब्द वापरला जातो, तर पाऊण भागासाठी पावणे हा शब्द वापरला जातो. साडे ज्यावेळी म्हणतील म्हणजे अर्धा भाग ज्यावेळी म्हणतील त्यावेळी दशांश चिन्ह समोर 50 आले पाहिजे. पाव भाग त्याला सव्वा असं म्हटलेलं आहे त्यावेळी दशांश चिन्ह समोर 25 असा अंक येतो आणि पाऊण भाग ज्यावेळी म्हणतात त्यावेळी दशांश चिन्ह समोर 75 अशी संख्या येते. म्हणजे अर्धा, पाव, पाऊण म्हणजे साडे, सव्वा आणि पावणे असे शब्द त्यांच्यासाठी वापरले जातात. या व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये लेखन कसे करायचे हा भाग आपण पाहिला. आता या पुढील भाग आपण पाहणार आहोत तो कोणता आहे? तर हे जे आपण लेखन केले दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलो 3.25, 4.25, 10.5 किंवा 9.5 अशा दिलेल्या व्यवहारी अपूर्णांकाचे आपण जे दशांश अपूर्णांकामध्ये लेखन केलो तर त्याच दशांश अपूर्णांकामध्ये लेखन केलेल्या अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हा भाग आपण पुढील भागात पाहणार आहोत.